प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टाकडून 28 मार्च पर्यंत पोलीस कोठडी। वक्तव्य गंभीर असल्याने पोलीस आरोपीच्या आवाजाचे सॅम्पल तपासणार। छत्रपती शिवरायांचा अपमान केल्याप्रकरणी कोरटकरवर गुन्हा। कोल्हापूर कोर्टातून बाहेर आणल्यानंतर शिवप्रेमी प्रशांत कोरटकरच्या अंगावर धावून गेले। छत्रपती शिवाजी महाराजांवरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शिवप्रेमी आक्रमक। मोबाईलचं लोकेशन ट्रॅक करून कोरटकरला अटक झाली। पुढील कारवाई पोलीस करणार। शिवरायांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। महामानवाबाबत अवमानकारक आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे। शिवेंद्रराजे भोसले यांची मागणी। कोरटकरची जीभ छाटली पाहिजे, जेणेकरून याला कधी कुणाला काही बोलता येणार नाही। कोरटकरला अटक केल्यानंतर अंबादास दानवे आक्रमक। कोरटकरला तेलंगणामध्ये लपण्यास काँग्रेसची मदत। कोरटकरचा मोबाईल सापडला, काँग्रेसचा नेता समोर येईल। परिणय फुकेंचा आरोप। तर कुठे लपला त्याचं सर्टिफिकेट आणा, वडेट्टीवार यांचं प्रत्युत्तर। चंद्रपुरात कोरटकरला पोलीस अधिकाऱ्यांनी मदत केली, वडेट्टीवारांचा दावा। तर कोणत्या काँग्रेस नेत्यानं कोरटकरला लपवलं, सर्टिफिकेट आणा, वडेट्टीवार यांचं फुकेंना आव्हान। तर वडेट्टीवारांनी आरोप केलेल्या कोंडावार या अधिकाऱ्याची 15 दिवसांपूर्वीच आर्थिक गुन्हे शाखेत बदली। कोरटकर काँग्रेस नेते विजय अंकलमच्या घरी सापडला। काँग्रेसनं आता माफी मागावी, आमदार राम कदम यांची मागणी। काँग्रेसनं आरोपीला आश्रय दिला, हा भ्रम निर्माण करण्याचा प्रकार। गांधीजींच्या हत्येवेळी देखील गोडसेनं भ्रम निर्माण केला होता, वकील असीम सरोदे यांचं वक्तव्य।